अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होवो असे मी महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझा श्री स्वामी चरित्र सारामृताने अर्थातच स्वामी सेवेत आल्यानंतरचा माझा खूप छान असा अनुभव मी आज शेअर करणार आहे. आणि मला हा अनुभव फक्त एका पारायणाने आला आहे. तर बघा कसं असतं, जेव्हा सगळे रस्ते आपल्यासाठी बंद होतात, कोणताच मार्ग आपल्याला दिसत नसतो, तेव्हा आपण देवापाशी जातो की काहीतरी मार्ग दाखव म्हणून. असं माझंच नाही तर सर्वांचंच असं असतं. माझ्या स्वामी महाराजांची एंट्री माझ्या लाईफमध्ये तेव्हा झाली जेव्हा मी खूप एकटी होते. लग्न व्हायच्या आधीचं आयुष्य आणि लग्नानंतरचं आयुष्य यांच्यामध्ये खूप फरक असतो. मुलींची तर पूर्ण लाईफच चेंज होऊन जाते. संसार म्हणला की तडजोडी आल्या, भांडणं आली, जबाबदारी वाढल्या, त्याच्यामध्ये प्रेम आलं. पण संसारात जर आपल्याला आपल्या पार्टनरची योग्य आणि हवी ती साथ असेल तर आपण काहीही करू शकतो. घरात भांडणे होतात म्हणजे माणसं चुकीचे आहेत असं होतच नाही. कधीकधी काही गोष्टी आपल्या भल्यासाठी घडत असतात, पण त्या गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा असतो आणि याच निगेटिव्ह थॉट्समुळे आपली भांडणे होतात आणि आपलं मन दुखावतं आणि आपल्या आयुष्यात आपण दुःखी राहण्याचं, सतत टेन्शनमध्ये राहण्याचं, नेहमी विचार करत बसण्याचं जे मूळ असतं ते म्हणजेच निगेटिव्ह थॉट्स, म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी. आणि तेच घालवण्याचं काम आपले स्वामी करतात आणि तेच केलं त्यांनी माझ्या आयुष्यात. जेव्हापासून स्वामी सेवेत आले तेव्हापासून लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. कोणत्याही गोष्टीतील दुःखाकडे न बघता सुखाकडे बघण्याची सवय झाली. असंच यूट्यूबवरती व्हिडिओ बघत असताना स्वामीचरित्र सारामृताचे पठण कसे करायचे, पारायण कसे करावे याचा व्हिडिओ मी एकदा बघितला आणि म्हटलं एकदा ट्राय करायला काय हरकत आहे. तर स्वामी समर्थ सारामृताचे 11 गुरुवारचं व्रत मी केलं. त्या 11 गुरुवारचे पारायण होते तेव्हा मी पूर्ण मांसाहार टाळला आणि पूर्ण भक्तिभावाने ते पारायण मी केलं. स्वामी महाराजांचं नामस्मरण करायला सुरुवात केली. मन शांत व्हायला लागलं आणि आयुष्य माझं पूर्णच बदललं. लग्नानंतर 6 महिने मला जॉब नव्हता. स्वामींच्या कृपेने मला जॉब मिळाला. नवऱ्याचं प्रमोशन झालं आणि आज मला 10 महिन्याचा मुलगा आहे. जे स्वामींना मागितलं ते त्यांनी मला दिलं. काही गोष्टी तर न मागताच स्वामींनी मला दिल्या. आपल्या माऊलींना काय हवं आहे आपल्याकडून? फक्त थोडासा वेळ हवा आहे. तुम्ही तुमचा खूप वेळ नाही पण थोडा वेळ द्या, पण द्या. बघा तुमच्या पण आयुष्यात खूप सारे चेंजेस येतील. स्वामी सेवेत आल्यावर माझे आयुष्य बदलले. तुम्हीही स्वामी अनुभव घेऊन बघा आणि तुमचे अनुभव माझ्याशी नक्की शेअर करा.